आवाज येईल का नाही काय माहिती आता नेमका. जाऊ दे, जो आवाज येईल तो आता. आम्ही आता चाललो तिकडे, तिथं नवीन घर झालं तर आम्ही तिघजण आता मस्त जाऊन येतो. आलोत आम्ही आणि संकल्प गेला ॲक्च्युली वडापाव आणायला आम्हाला. युगा आणि मी वरती जातो त्यांच्या घरात डायरेक्ट. त्यांना पण सरप्राईज दिलं मस्त. गुड डिअर तुला. ॲक्च्युली आमचं खूप दिवस येणं होत होतं, जमतच नव्हतं. फायनली आता आलोत, पोचली आम्ही. थांबा आहे की नाही कोणी. इच काढून चपला. आहे तो खाली. ही बघ केवढी लाजते, ही बघ. हाय. मस्त मस्त झालंय ना घर अत्तूच. आम्ही वडापाव खातोय बुड्डीकडे येऊन. संकल्प आणायला गेलेला. गुड्डी आलो ग, आलो आम्ही. गुड्डी प्रूफ, गुड्डी आलो. नंतर मी तुम्हाला घराची टूर देते. ओहो मस्तच ग, छान छान लावलंय ग हे. वा वा, छान झालाय बेड, मस्त एकदम. ही ग्रीशाची रूम. हे किचन इकडे. हे किचन आहे आणि हा हॉल. हा एंट्री केल्यावर इकडून एंट्री केली की हॉल आहे हा पूर्ण. तिथून कनेक्टेड हे देवघर आहे, लगेच किचन सुद्धा आहे. आणि इकडे ग्रीशाची रूम आहे पहिली, आणि नंतर ही त्या दोघांची रूम, अमृता आणि गुड्डीची. इकडे आहे वॉशरूम आणि ही मी. हॅलो. अगो बाई, हा सिंक दाखवू लोकांना. हे दाखवण्यासारखं असतं, हे 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 पण दाखवण्यासारखं असतं. छान आहे, छान. मस्तच ग गुड्डी तुझं घर. ती फोडली तिने. मी काल प्लास्टिकची मागवली शेवटी. स्टील मागवायचीच ना. एक दिवसाला कोणता स्लीपर मागवलेला अमृत, तो मिल्टनचा. हा, मिल्टनची चांगली क्वालिटी. आम्ही स्प्राईट पितो, स्प्राईट. चला लवकर लवकर. एक दिवसा ए युगा बघ काहीतरी चाललंय. छान वाटतंय, ह्याच्यात किती मस्त दिसते. हॅलो. हा मी 2-3 दिवसानंतर व्हिडिओ सुरू केला आहे. तर आज आम्ही ऑफिसमध्ये आहोत आणि आत्ता निघतो आहे आम्ही घरी जायला. आणि जेवून आम्ही निघणार आहोत एका शूटसाठी. आमचं जे नवीन क्लायंट आहे त्यांचं आम्ही शूट करायला चाललो आहोत. तर मी ब्लॉगमध्ये कंटिन्यू करते. आम्ही जे काम करतो त्याची आमची प्रोसेस काय काय असतात ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला. आणि मला नवीन ब्लॉगला कंटेंट मिळालं, त्यामुळे मी सुद्धा जाते आहे. आम्ही रीमा, मी, संकल्प आणि संदीप दादा असणारच आमच्यासोबत शूटला. तर आम्ही आता निघतो आहे आणि आम्हाला रात्र होणार यायला. तर मी तुम्हाला सगळंच दाखवते की आम्ही काय काय करतो. तर चला, आम्ही आत्ता निघणार आहोत जेवायला. पहिले घरी जाणार आहोत, जेवून मग तिकडे जाणार आहोत. आज युगाला मी आईंकडे ठेवून जाणार आहे, कारण तिकडे नेऊन तर काही उपयोगच नाही आहे. माझं ॲक्च्युली जाऊ की नको असं चाललेलं, पण फायनली मी ठरवलं की ठीक आहे जाते. मला पण ॲक्च्युली थोडा चेंज मिळतो त्यामुळे. आणि युगा तशी आईंकडे आता राहते आणि आम्ही संध्याकाळ म्हणजे 9-10पर्यंत येऊ. ती जे झोपायची वेळ होते तोपर्यंत येऊ. तर मी तिला तेव्हा घेईन आणि झोपवता येईल म्हणजे मला तिला. तर ते मला थोडंसं आत्ता ॲक्च्युली टेन्शन येते, पण ठीक आहे, फ्री माइंडली थोडंसं कामसुद्धा करावं लागतं. तर त्यासाठी जावं लागणार आहे मला. संकल्प ॲक्च्युली कामात अडकला आहे, त्यामुळे मला इथे बसावं लागतं आहे. वाजला आहे 1-1:30 वाजत आला आहे, जेवणाचा टाईम झाला आहे. पण त्याला आज ते कम्प्लीटच करायचं आहे, कारण ते आज म्हणजे पोस्ट होणार आहे त्यामुळे. तर त्याचं आतमध्ये काम चालू आहे. मी इथे येऊन जरा बसले, कारण मला आतमध्ये कंटाळा आला. माझं काम आवरलं मी पटापट. तर ठीक आहे,
आता त्याचा आवरेल तेव्हा आम्ही जाऊ, काय करणार. तर आम्ही निघालोत. संकल्प गाडी चालवतोय, रीमा पाठीमागे बसून काम करते. माझं पण पुढे काम चालू आहे. संकल्प आणि मी डिस्कस करत होता आमचं साईड बाय साईड दुसरं पण आमचं काम चालू आहे. आणि आता आता तो सुद्धा चालत दुसऱ्या कामासाठी चाललो. तिसऱ्या तर कामात काम असं आम्ही करत चाललो. सुजल निघाल. जसं मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं, आमचं स्वतःची एक मार्केटिंग एजन्सी आहे. त्याच कामाचा एक मोठा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे शूट. जेव्हा आमच्याकडे क्लायंट येतात, नवीन क्लायंट येतात, तेव्हा त्यांच्या प्रोडक्टचं शूट आम्हाला करावं लागतं. म्हणजे सगळं फायनलाईज झाल्यानंतर प्रोडक्ट शूट होतं. तर आता सध्या कसं आहे, आमची टीम हळूहळू बिल्ड होते. त्यामुळे नक्की कोणत्या गोष्टीचं शूट कसं व्हायला हवं हे पाहण्यासाठी सध्या तरी आम्हाला स्वतःलाच जावं लागतं. आमच्या कामाची आम्ही छान पार्ट करून घेतलेत. जसं की मी आहे ते क्रिएटिव्ह पार्ट बघते, रीमा आहे ते कंटेंटची स्ट्रॅटेजी पूर्ण प्लॅन करते. म्हणजे जेव्हा क्लायंट येतं, इनबोर्ड होतं, त्यानंतर रीमाचं काम असतं, त्याच्यानंतर लास्ट माझं काम असतं. आणि सगळे मीटिंग्ज आणि ह्या गोष्टी संकल्प बघतो. म्हणजे स्टार्टिंगला येताना जेव्हा क्लायंट नवीन येतं तेव्हा. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे योग्य पद्धतीने व्हायला हव्यात, म्हणून शूटला आम्ही गेलेलो. आणि खरं सांगायचं तर मला स्वतःला यात खूप मज्जा येते. जागेवर गेलो की नवीन क्रिएटिव्ह आयडिया सुचणं आणि त्या प्रत्यक्षात उतरवणं हा माझा सगळ्यात आवडीचा भाग आहे. आणि तुम्हाला अजून एक गंमत सांगू का, आम्ही जी क्रिएटिव्ह लोक असतो, सतत एडिटिंग, डिझाईन आणि लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर अडकलेलं असतो. कधी कधी डोकं इतकं जॅम होतं, त्यामुळे कामातून चेंज म्हणून थोडा मोकळा श्वास घेण्यासाठी असं 4 भिंतीच्या बाहेर पडणं आमच्यासाठी खूप गरजेचं असतं. तर आता चाललंय शूट आणि सगळीजणं आहेत किचनमध्ये. मी आमचं सामान सांभाळते. पण नाही, मी मगाशी जाऊन आले किचनमध्ये. आता रीमा गेली आहे. आम्ही दोघी अल्टरनेट तिथे जातो आहे. म्हणजे आम्हाला कसे शॉर्ट पाहिजेत, कारण मी एडिट करणार, त्यामुळे मला कसे शॉर्ट पाहिजेत काय ते आम्ही सगळं चेक करतो आहे. तर ते सगळं चालू आहे आणि ते बाहेर आल्यावर पूर्ण डिश आम्ही शूट करून घेतो आहे. आमचं हे असं चालू आहे. तर मी तुमच्यासोबत थोडे अपडेट शेअर करते. फोटोशॉप म्हणजे तुला माहिती का, मला Mercedes मिळाली. राऊंड सिलेक्शन जे करतात ना मी आता स्क्वेअर मध्ये, ते आम्ही कशी करायचं माहिती काय, स्क्वेअर घ्यायचा, तो सिलेक्ट करायचा आणि मग फोटोवर टाकायचा. राऊंडेड रेक्टँगल मिळतात ना ते, तेव्हा फोटोशॉपला राऊंडेड रेक्टँगल पण नव्हतं. मी कट केलं आहे स्वतः. आता डायरेक्ट तेवढा तरी केलं आहे बेसिक. असू दे, आमच्या फोटोशॉपच्या गोष्टी चालल्या का. तर मंडळी, हे असं आमचं एजन्सीचं काम चालतं. तसंही मी पुढे कोणत्या ना कोणत्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आणखीन काय करतो, कसं करतो ते हळूहळू सांगतच जाईन. तर तुम्ही ब्लॉगमध्ये नक्कीच कंटिन्यू राहा. तसं आता मी बघते, तर मला आता शूट हे खूप छान झालं आहे आणि मला खूप मजा येत होती असं प्रत्येक गोष्ट करताना. कारण जेव्हा मी क्रिएटिव्ह बनवणार आहे तेव्हा मला स्वतःला डोकं लावून करायचं. त्यामुळे तशा अँगल आणि त्या गोष्टी सगळ्या मी संदीपदांना सांगत होती की मला असं द्या, तसं द्या, असं शूट करून फोटो काढा, किंवा ह्या सगळ्या गोष्टी मी समोर सांगत होती. त्यामुळे मला ते आता एडिट करताना खूप मजा येणार आहे. आणि आता आमचं सगळं झालं शूट वगैरे. 8:30-9 वाजलेले आणि जेवायला त्यानंतर 1 तास गेला. तर आम्ही 10पर्यंत घरी जाणार होतो. तर आम्ही आता जेवतोय आणि निघतोय घरी जायला. गुड मॉर्निंग. हा आहे नेक्स्ट डे आणि सगळं मस्त. आमचं शूट खूप छान झालं. आम्हाला रात्री 10:30-11 वाजले घरी यायला. तर आल्यावर पहिले युगाला झोपवायचं होतं, म्हणून ते राहून गेलं माझं शूट करणं. पुढे काय झालं वगैरे काहीच पत्ताच नाही आम्हाला लागला आणि माझा मोबाईल पण ऑफ झालेला पूर्णपणे. 4ला शूट सुरू झालं आणि 6-7ला माझा मोबाईल ऑफ झाला. त्यामुळे आईंना मी कॉल करून सांगितलेलं की मला आणि संकल्पाला कॉल लागणार नाही. संकल्पाचा पण मोबाईल ऑफ झालेला. तर रीमाचा फक्त किती 17-18% राहिला आणि कोणीच चार्जरच नेलं नव्हतं. ही अशी गंमत आम्ही करून ठेवली. तर तो मला ब्लॉग आता संपवायचा होता, म्हणून मग मी आज पहिले म्हटलं की तो ब्लॉग संपवते आणि मग नेक्स्ट ब्लॉग सुरू करते. आंघोळ झाल्यावर वगैरे मला आता खूप गोष्टी तुम्हाला दाखवायच्यात. तर तो मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हा मी आत्ता पहिले ब्लॉग कंप्लीट करते
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाकी काय आपण भेटतच राहू सारखं. तर चला बाय बाय. मी हा व्हिडिओ आत्ता पहिले कंप्लीट करते आणि भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.